मित्रांनो नमस्कार। आणि कालपासून एक मुद्दा जरा चर्चेत आहे, हिंडनबर्ग रिपोर्ट, त्यानंतर सेबी अध्यक्षांशी हिंडनबर्गच्या रिपोर्टच्या द्वारे झालेला जो खुलासा आहे त्या संदर्भातली ही रिपोर्ट आहे। मित्रांनो कालपासून आज दिवसभर या सगळ्या बातम्यांची सगळीकडे चर्चा सध्या सुरू आहे। आता UPSC प्लस राज्यसेवा MPSC नवीन पॅटर्न याच्याशी या बातमीचा विशेषत्वाने संबंध काय आहे, तर दिवसभराचं रिसर्च केल्याच्या नंतर जे आहे हे लक्षात आलं माझ्या की करंट इव्हेंट्स, नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, प्रिलिमिनरी प्लस मेन्स आणि त्याचबरोबर GS 1, 2, 3, 4, कारण 4 मध्ये कॉर्पोरेट एथिक्स नावाची एक संकल्पना लास्ट टॉपिकमध्ये मित्रांनो आपल्याला वाचायची आहे। आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या रिपोर्टचं महत्त्व, त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे त्याचे परिणाम, या सगळ्या बाबी आपण या सदरामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो नमस्कार। आणि कालपासून एक मुद्दा जरा चर्चेत आहे, हिंडनबर्ग रिपोर्ट, त्यानंतर सेबी अध्यक्षांशी हिंडनबर्गच्या रिपोर्टच्या द्वारे झालेला जो खुलासा आहे त्या संदर्भातली ही रिपोर्ट आहे। मित्रांनो कालपासून आज दिवसभर या सगळ्या बातम्यांची सगळीकडे चर्चा सध्या सुरू आहे। आता UPSC प्लस राज्यसेवा MPSC नवीन पॅटर्न याच्याशी या बातमीचा विशेषत्वाने संबंध काय आहे, तर दिवसभराचं रिसर्च केल्याच्या नंतर जे आहे हे लक्षात आलं माझ्या की करंट इव्हेंट्स, नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, प्रिलिमिनरी प्लस मेन्स आणि त्याचबरोबर GS 1, 2, 3, 4, कारण 4 मध्ये कॉर्पोरेट एथिक्स नावाची एक संकल्पना लास्ट टॉपिकमध्ये मित्रांनो आपल्याला वाचायची आहे। आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या रिपोर्टचं महत्त्व, त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे त्याचे परिणाम, या सगळ्या बाबी आपण या सदरामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर फ्लॅशबॅकमध्ये सर्वात आधी महत्त्वाचं यातल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची चर्चा आपण करतो आहे। तर पुढे तुम्ही उत्साहाने कायम राहा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो। चला आता तुम्ही फ्लॅश पाहिले तर साधारणतः मित्रांनो या घटनेचा संबंध आपल्याला, जसं मी आरंभी प्रस्तुत करत असताना सांगितलं होतं तुम्हाला की सगळ्यात आधी आपल्या सिलेबसशी या घटनेचा सहसंबंध सिलेबसच्या कोणत्या कोणत्या पार्ट्सशी आहे, तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हिंडनबर्ग सेबी विवाद, तर त्यानंतर UPSC आणि MPSC राज्यसेवा अभ्यासक्रमाशी त्याचा संबंध काय आहे, तर हे तुम्हाला पाहायचं आहे। या ठिकाणी जनरल स्टडीज 1 याच्यामध्ये इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, हा जो जनरल स्टडीज 1 मधला विषय आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला इंडियन सोसायटीचा जो टॉपिक आहे मित्रांनो जो दिलेला आहे त्या टॉपिकशी याचं रिलेशन आहे। कारण ग्लोबलायझेशनची इम्पॅक्ट इंडियन सोसायटीवरती, कारण वर्तमान इकॉनॉमिक फोरम किंवा कोणतीही कंपनी 1991च्या पूर्वी हे आपल्या भारतासोबत घडत नव्हतं। आफ्टर ग्लोबलायझेशन या संपूर्ण प्रक्रियांशी जेव्हा इंडियन सोसायटी या ठिकाणी असोसिएटेड झाली, तर आपण या घटनेचा अपवाद असू शकत नाही किंवा या घटनेचा आपल्यावर प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही। यानंतर नंबर दुसरा जनरल स्टडीजचा पेपर आहे, ई गव्हर्नन्स आणि ॲप्लिकेशन, आपण हे या ठिकाणी पाहतो। तर ई गव्हर्नन्स वर्तमानात चर्चेत मुद्दा आहे फार, है ना। ई गव्हर्नन्स सगळ्यांना माहिती आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे सिटीझन चार्टर, की या सेबी, त्याच्यानंतर हिंडनबर्गच्या रिपोर्टचा जो खुलासा आहे त्याच्यात सत्यता किती आहे सध्या पडताळून पाहावं लागेल, चौकशीचा विषय आहे। परंतु जे मुद्दे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, कारण हा मुद्दा 18 महिन्याच्या पूर्वी 2023 मध्ये सुद्धा हिंडनबर्गची रिपोर्ट या ठिकाणी पहिल्यांदा प्रस्तुत झाली होती, तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीचे जे आहे आरोप प्रत्यारोप झालेले होते। दुसरं महत्त्वाचं होतं की सुप्रीम कोर्टासहित सेबींनी अडानी समूहाच्या बॉन्ड्स तुम्हाला डिव्हेंचर शेअर्सला या ठिकाणी क्लीन चिट दिलेली आहे। आणि सेबी प्लस सुप्रीम कोर्टांनी या ठिकाणी हे तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं होतं की अशा पद्धतीचं मॅनिप्युलेशन जे आहे अडानी समूहामध्ये झालेलं नाही।
आता हिंडेनबर्ग 4 पावलं याच प्रकरणामध्ये पुढे गेलेली आहे आणि त्या संदर्भात सेबी सारख्या नियामक प्राधिकरणाचं नाव जर याच्यामध्ये जोडलं जात असेल मित्रांनो, तर हा विषय थोडासा अत्यंत गंभीर स्वरूपाचं वळण घेत आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रथमदर्शनी जाणवतं. दुसरं, सिटीझन चार्टर्स म्हणजे या ठिकाणी पहिल्या रिपोर्टच्या नंतर अडाणी समूहाचे शेअर जे धडामगीर पडलेले होते आणि एकट्या अडाणी समूहाला 1.5 लाख कोटी रुपयाचं नुकसान तेव्हा सहन करावं लागलं. परंतु त्याचबरोबर भारतीय जनसामान्य माणसाचे सुद्धा 4.5 लाख कोटी रुपये त्या संपूर्ण बातमीच्या नंतर जे आहे या ठिकाणी गमावले गेले. आणि काही लोकांचा असा सुद्धा आरोप आहे की या भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमुळे आणि पडलेल्या भावामध्ये हिंडेनबर्गनी या कालखंडामध्ये हजारो कोटी रुपयाचे वारे न्यारे केले, कमी भावात शेअर खरेदी केले आणि ते नंतर जेव्हा आज 1.5 वर्षाच्या नंतर अडाणी समूहाच्या शेअरचे भाव गगनाला पोहोचले तेव्हा यांनी ती विक्रीला काढले. पुन्हा या 1.5 वर्षामध्ये जे नुकसान 1.5 लाख कोटी रुपयाचं अडाणी समूहाला झालेलं होतं, तर गौतम अडाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते नुकसान भरून काढलं. पुन्हा कंपनी जी आहे 3 टॉप्स आणि 3 नंबरच्या रईस या पदावरती पुन्हा अडाणी कायम झाले. जेव्हा हिंडेनबर्गची ही रिपोर्ट प्रथमदर्शनी प्रस्तुत झाली होती पहिल्यांदा 18 महिन्याच्या पहिले, तर अडाणी हे 30व्या क्रमांकावर घसरलेले होते. पुन्हा हा एक नवीन गौप्यस्फोट जो आहे तो यांनी या ठिकाणी केलेला आहे हिंडेनबर्गच्या माध्यमातून. आणि आता डायरेक्ट या ठिकाणी सेंट्रल एजन्सी स्टॉक एक्सचेंजेस ब्युरो ऑफ इंडिया सेबी इन केस याचं नावसुद्धा या ठिकाणी तुम्हाला जे आहे जोडल्या गेलं. परिणामी हा सिटीझन चार्टरचा विषय या ठिकाणी जो आहे तो येतो. सगळ्यात महत्त्वाचं, सेबी सारखी संस्था जर जी नियामकाचं स्थान या ठिकाणी धारण करते, तर साधारणतः या ठिकाणी हे ट्रान्सपरन्सी ऑब्सेंट आहे. त्यानंतर अकाउंटेबिलिटी अँड इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स या ठिकाणी सुद्धा त्याचा जनरल स्टडीज 2 मध्ये संबंध येतो. इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स अँड एजन्सीज, तर साधारणतः WTO, IMF किंवा अशा पद्धतीच्या फिनान्शियल मोठमोठे कॉर्पोरेट हाऊसेस जे आहे त्यांच्याशी सुद्धा ही रिपोर्ट किंवा यांचा काय काय संबंध आहे, तर त्यावरती सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला जनरेट होऊ शकतात मित्रांनो. यानंतर इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट, तर साधारणतः डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड नेशनच्या संदर्भामध्ये हिंडेनबर्गच्या द्वारे शेअर बाजारामध्ये इंडियन डायस्पोरा किंवा भारताच्या बाहेर निवासरत असलेले अनिवासी भारतीय जे भारतीय शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा प्रतिभूतींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, FIIच्या माध्यमातून, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्याच्यावरती त्याचा प्रभाव काय होणार. कारण तुम्हाला माहिती असेल लाखो कोटी रुपयाचा फंड किंवा लाखो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जे भारताबाहेर काम करणारे अनिवासी भारतीय आहे ते या ठिकाणी आपल्या आईवडिलांना किंवा अन्य इन्व्हेस्टमेंटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतात किंवा गुंतवणूक करतात त्या माध्यमातून भारत सरकारला प्रचंड जो आहे रेव्हेन्यू जनरेट होतो. त्यामुळे अनिवासी भारतीयांचा सुद्धा या ठिकाणी आपण काय केला पाहिजे, विचार करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा विषय इंडियन डायस्पोराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर बायलॅटरल रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट, या घटनेमुळे भविष्यात जेही इन्व्हेस्टर भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा मनामध्ये धरून येत असतील तर या हिंडेनबर्ग आणि सेबीच्या ट्रान्सपरन्सीच्या बद्दल जर अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उत्पन्न झाले तर इन्व्हेस्टमेंट फ्लो जो आहे तो भारतामध्ये मंदावण्याची शक्यता भविष्यात नाकारता येऊ शकत नाही. यानंतर आपला विषय आहे जनरल स्टडीज नंबर 3. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे सर. इंडियन इकॉनॉमी आणि त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला वाचायच्या आहे. आणि हा संपूर्णतः फायनान्स, कॉर्पोरेट, त्यानंतर कमर्शियल किंवा कॉमर्स सेक्टरचा विषय असल्यामुळे जनरल स्टडीज 3 हा इंडियन इकॉनॉमीचा जो पार्ट आपल्याला जनरल स्टडीजमध्ये वाचायचा आहे त्याच्याशी जवळपास 60% सिलेबसचा जो आहे सहसंबंध या ठिकाणी येतो. तो कसा येतो तर इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग
आता जे प्लॅनिंग सुरू आहे गेल्या 75 वर्षापासून, त्यामध्ये सेबी सारख्या संस्थेचं काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इम्पॉर्टन्स आहे, स्टेटस आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं कार्य करावं. कारण आरोप भयंकर गंभीर स्वरूपाचे आहे मित्रांनो, की सेबीच्या नियमावलीला डावलून या ठिकाणी जर एखादी व्यक्ती तिकडच्या आगोरा ॲडव्हर्टाइजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा सल्लागार आणि त्याचबरोबर जे आहे डिरेक्टर पदावर असू शकते आणि त्याच कालावधीमध्ये जे आहे सेबीची अध्यक्ष झाल्याच्या बरोबर बर्मुडा, मॉरिशस, सिंगापूर या ठिकाणी जी इन्व्हेस्टमेंट होती, जी साधारणतः तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं, माझ्याकडे सगळा केस स्टडी आहे, तर चांग चुंग ली आणि त्याचबरोबर नासिर अली मॉरिशसमध्ये मनी लॉन्डरिंगच्या माध्यमातून या ठिकाणी ही बाई जी आहे ती सध्या माधवी पुरी चू आहे ना तुम्हाला जे आहे, तर यांनी काय केलं, बुच यांनी हे सगळेचे सगळे शेअर आपल्या हजबंडच्या नावाने या ठिकाणी ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते साधारणतः इल्लीगल वेजनी आणि सेल कंपन्यांच्या माध्यमातून केल्या गेल्याचे आरोप आहे. त्यामुळे या ठिकाणी हे प्लॅनिंग अत्यंत 75 वर्षामध्ये जे आपण जेवढ्या काही ऑथोराइज एजन्सी ज्या ठिकाणी निर्माण करतोय, तर जवळपास सगळ्याच ठिकाणी याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्याचबरोबर मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेसशी याचा काय संबंध, तर मनुष्यबळाच्या द्वारे धन किंवा पैसा, समजलं नाही है ना, तर यामध्ये ॲसेट्स वरती या ठिकाणी काय होतं, इफेक्ट जो होणाऱ्या सगळ्या घटनेचा तो समोरच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्याचबरोबर एम्प्लॉयमेंटला. आता जसं मी म्हणलो की 18 महिन्याच्या पहिले 4.5 लाख कोटी रुपये सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाचे, आणि तुम्हाला सांगतो 2019च्या नंतर कोरोनाच्या नंतर जे आहे फार छोटे छोटे इन्व्हेस्टर सध्या जे आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू लागलेले आहे मित्रांनो. 10, 15, 20 हजार रुपये ज्याची कमाई आहे तो सुद्धा 1500 रुपये रोजचे जो आहे शेअर मार्केटमध्ये काय करतो आहे, गुंतवतो आहे. म्हणजे गेल्या कालखंडामध्ये गेल्या 19 पासून तर 24 पर्यंत या 5 वर्षामध्ये डीमॅट अकाउंट होल्डरची संख्या, ज्याला अनिवार्यता लागते सेबीमध्ये शेअर बाजारामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर सर्वात आधी डीमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागतं. तर 2019 ते 2024 या कालखंडामध्ये साधारणतः 36% डीमॅट अकाउंट होल्डरची वाढ झालेली 5 वर्षामध्ये दिसत आहे. याचा अर्थ या ठिकाणी सर्वसामान्य आणि गरीब माणूस सुद्धा 50 रुपये 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे या ठिकाणी तो करत आहे. परिणामी 4.5 लाख कोटी रुपये कोणाचे डुबले, तर मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्तीचे, बरोबर आहे. त्याचा मलिदा जे आहे बस हे चिट फंड कंपन्यांसारखं आहे मित्रांनो, फक्त वे दुसऱ्या पद्धतीचं आहे. आणि म्हणूनच मी याला हर्षद मेहता चॅप्टर 2 हे नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा राघोपुरा कमर्शियल बँकेचा वापर करून हर्षद मेहताने 36,000 कोटीचे वारेनारे केले होते. त्याच्यामध्ये अनेक सामान्य इन्व्हेस्टरनी आत्महत्या केलेल्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो. आणि म्हणून हाही सुद्धा तोच वे आहे. आणि या प्रकरणामध्ये तर सरकारच्या एजन्सीलाच मेडिएटरचं काम, या ठिकाणी आर्बिट्रेटरचं काम दिलं गेलं आणि हिंडनबर्ग, त्यानंतर सेबी आणि त्यानंतर अडाणी अशा पद्धतीचं हे त्रिकूट अशा पद्धतीच्या माया जालामध्ये सध्या आपल्याला फसताना हिंडनबर्गच्या तथ्यात्मक रिपोर्टमध्ये दिसत आहे. आणि हिंडनबर्गनी याच्या पूर्वी आणि याचे जे फाउंडर आहे नाथन अँडरसन यांनी जे ट्विट केलं आणि त्याच्यानंतर हा गौप्यस्फोट जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला ते ट्विटसुद्धा मी या ठिकाणी शो करेल. तर ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट, यानंतर इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, तर हा सर्वात मोठा इश्यूज आहे जो सध्या अराईज झालेला आहे. की इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या ऐवजी या ठिकाणी सध्या वर्तमानात एक्सक्लुझिव्ह ग्रोथचं चिन्ह दिसतं आहे. 75% गरीब वर्ग मध्यम वर्गाला डावलून या ठिकाणी 2% लोक जे आहे संपत्तीचा अशा पद्धतीने संग्रह या ठिकाणी करण्याचं काम या सगळ्या माध्यमातनं, या मॉडेल्सच्या माध्यमातनं आणि या संपूर्ण नेटवर्कच्या माध्यमातनं करता आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये ई कॉमर्स याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उत्पन्न होतात. यानंतर इन्व्हेस्टमेंट मॉडेल, जसं आता मी बोललो की FDI आणि त्याचबरोबर FII या इन्व्हेस्टमेंटच्या 2 मॉडेलवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतात. की भविष्यात भारताकडे येणारी गुंतवणूक जी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असो किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असो,
तर ती या ठिकाणच्या अशा पद्धतीच्या नियंत्रक मंडळाच्या द्वारे इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये जर इन्व्हॉल्व असेल कदाचित किंवा नसेल तो चौकशीचा विषय आहे, मी याच्यापूर्वी पण बोललेलो आहे। परंतु काही दिवस तरी कमी जास्त जे काही याचा रिझल्ट निघायचा असो, कारण 1.5 वर्षापर्यंत मागच्या 23 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा गौप्यस्फोट जो झाला आणि 1.5 वर्ष लागलं संपूर्ण केसला तुम्हाला या ठिकाणी जे आहे क्लीन चिट देण्यासाठी। आता याचं काय होतं ते नंतर बघूया, परंतु तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट मॉडेल या ठिकाणी स्टॅग्नेट असणार आहे। कोणतीही इन्व्हेस्टमेंट जो फास्ट फ्लो भारताकडे येण्याचा होता तो या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्टॅग्नेट होत असताना दिसेल। सर्वात महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट, रेल्वेज एटसेट्रा या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेगमेंटमध्ये अडाणी समूहाची भयंकर मोठी इन्व्हेस्टमेंट आहे। आणि सर्वात महत्त्वाचं ही जी बाई अडकली याच्यामध्ये है ना, माधवीपुरी है ना तुम्हाला जे आहे आणि त्यांचे मित्र हजबंड धवल, तर या दोघांनीही सर्वात आधी रिअल इस्टेट एजन्सीपासून सुरुवात केलेली होती, ज्याचं नाव आहे रिअल इस्टेट कंपनी ब्लॅकस्टोन कंपनीमध्ये धवल बूच हे सल्लागार होते। हे होतं जवळपास 2019-20 मध्ये। साधारणतः REITची स्थापना भारतामध्ये 2019-20 मध्ये होते। आता हे REIT काय आहे तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे। याच्यामध्ये वर्तमान जे सेबी प्रमुख आहे त्यांचे हजबंड, ज्यांचं नाव ब्लॅकस्टोन कंपनीच्या सल्लागारपदी होतं धवल बूच, यांनी या कंपनीचा IPO आणला 2020 मध्ये आणि ज्यामध्ये या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना झाली होती। त्याच्यानंतर हे एक मोठं व्यापक कमीत कमी 40,000 कोटी रुपयाचा हा IPO होता साधारणतः, ज्यामध्ये स्वतः वर्तमान सेबी प्रमुख जे आहे यांना जेव्हा विचारलं पत्रकारांनी की तुमचा शेअर मार्केटमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडता शेअर कोणता, तर यांचे पती ज्या कंपनीमध्ये ब्लॅकस्टोन कंपनी याच्यामध्ये जेव्हा सल्लागार होते तेव्हा सांगितलं की या ब्लॅकस्टोन कंपनीच्या शेअरला भविष्यात मी ग्रोथ होत असताना पाहतो। ज्या कंपनीला 2 वर्षामध्ये IPO आणण्याची परमिशन सेबी प्रमुख तेव्हा नव्हत्या, तेव्हा त्या अगोडा आणि त्याचबरोबर त्या होल टाईम नव्हत्या, परंतु सेबीच्या तुम्हाला जे आहे डिरेक्टर मंडळामध्ये त्यांची निवडणूक झालेली होती, इतकं मात्र निश्चित आणि पॉवरचा इन्फ्लुएन्स या ठिकाणी वापरून जे आहे अशा पद्धतीचे IPO ज्या ठिकाणी म्हणजेच आपल्या हजबंडला अशा इनडिरेक्ट पद्धतीने त्यांनी मदत केलेली त्या ठिकाणी दिसून येते। तर ही रिअल इस्टेट कंपनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं। आणि हे झालं कसं तर 2024 पर्यंत 99% हिस्सेदारी 31 मे 2024 पर्यंत अगोरा ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या दोघंही नवरा बायकोची या ठिकाणी होती। मॉरिशसमध्ये IBE+1 मध्ये सुद्धा यांचा निवेश आहे। त्याचबरोबर बर्मुडामध्ये ग्लोबल डायनॅमिक फॉर्च्यून कॉम्प्लेक्स फंड आणि याच्यामध्ये सुद्धा निवेश यांनी केलेला होता, ज्याच्या कंपनीला विनोद अडाणी जे गौतम अडाणीचे भाऊ आहे ते नियंत्रित करतात। आणि साधारणतः $10 मिलियन म्हणजे जवळपास 87,000 कोटीच्या घरात ही रक्कम जाते मित्रांनो, आणि त्याची मालकीन वर्तमान सेबी प्रमुख आहे। हे हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये विथ तथ्य किंवा प्रूफ या ठिकाणी प्रस्तुत झालेले आहे। दिवसभरात तुम्ही सोशल मीडियावरती अनेक डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला बघता येऊ शकते। आणि सर्वात महत्त्वाचं हे $10 मिलियन जे आहे हे सॅलरीतून दर्शविण्यात आलेले आहे। आणि ज्या कंपनीमध्ये ग्लोबल डायनॅमिक फॉर्च्यून ह्या ज्या कंपनीचं नाव बर्मुडामध्ये घेतलं जातं ती कंपनी कुठंच नाही आहे, हेडक्वार्टर पण नाही, मॅन्युफॅक्चरिंग हब पण नाही, मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला जे आहे सेंटर्स पण या कंपनीचे कुठेच नाही आहे तरीसुद्धा। आणि नंतर हे $10 मिलियन जेव्हा ह्या बाईची नियुक्ती जी आहे ती सेबी मंडळावर होते आणि त्या ठिकाणी जे आहे मी कहाणीसुद्धा सांगतो सोबत तुम्हाला सिलेबस समजून देत असताना सगळ्या फाईल्स मी तयार करून ठेवलेल्या आहे। याच्यावरती मी तुम्हाला लिंक सोडेल किंवा याच्यात स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्हाला काय करता येऊ शकतं, संपूर्ण 15 पानं फ्री डाउनलोड आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती प्रश्नसुद्धा मी दिलेले आहे, ते सुद्धा तुम्हाला येणारा MPSC राज्यसेवा त्याचबरोबर पुढे UPSCमध्ये कामी पडेल। तर इथे तुम्हाला जे आहे सॅलरी दर्शविलं गेलं 10 मिलियन इन्कम, साधारणतः हे सॅलरीच्या माध्यमातून दर्शविलं गेलेलं होतं। अशा पद्धतीचा प्रचंड आणि रितसर किंवा टाईमलाईननुसार मी पुन्हा ह्या कहाणीचं रिपिटेशन पुन्हा करेल। तर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये या विषयाचा, कारण अडाणीचं सर्वात मोठं तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, आणि सेबीमध्ये
ज्या काही कंपन्या तुम्हाला ज्या आहे रजिस्टर्ड होतात, जो 30 आणि तुम्हाला कंपन्यांचा सेन्सेक्स आहे, तर यामध्ये सुद्धा या सेक्टरमध्ये सर्वाधिक, कारण भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंटचं काम भयंकर तीव्र गतीनं सुरू आहे, तर या तीव्रतेला या ठिकाणी स्टॅग्नेशन किंवा अबंडंट होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, म्हणून हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर्स इन क्रिएटिंग चॅलेंजेस इन टू इंटरनल सिक्युरिटी. साधारणतः ही एक फायनान्शियल इमर्जन्सी आहे असं म्हटल्यास आपल्याला वावगं ठरू नये. इट्स अन फायनान्शियल इमर्जन्सी. आता हा चौकशीचा विषय आहे की हा घोटाळा किती रुपयाचा आहे आणि शेअर मार्केट उद्याचं जे आहे धडाम होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आणि आता मार्केटची जी पद्धत आणि मार्केटची जी प्रक्रिया किंवा प्रभाव आहे तो उद्या बघूया आपण. साधारणतः रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट याच्यामध्ये अर्थ असा आहे की या सगळ्या हिंडनबर्गला काही लोक हे सुद्धा म्हणतात की अमेरिका, चायना साधारणतः भारताकडे ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट फ्लो सुरू आहे त्याला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. जसं बांगलादेशामध्ये तख्तापलट झालं तर त्याच्यामागे सुद्धा अमेरिका आणि चायनाचा किंवा चायनाची भूमिका असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं. कारण भारताचे आणि बांगलादेशचे जे घनिष्ठ संबंध झालेले होते ते या दोघाही राष्ट्रांना यांच्या डोळ्यामध्ये खुपत होते. त्याचबरोबर या प्रकरणामागे सुद्धा अमेरिकेची काय भूमिका आहे आणि हिंडनबर्ग वारंवार अशा पद्धतीने आणि प्रत्येक रिपोर्टमध्ये ही डेव्हलपमेंट आहे. पहिल्यांदा त्यांनी गौतम अडानीचं तुम्हाला हे गळा पकडला, आता डायरेक्ट सेबीच्या गळ्यावरती हात टाकलेला आहे. तर विदेशी ताकदी किंवा पॉवरफुल नेशन्स या सगळ्या घटनांच्या मागे आहे का की जे भारतामध्ये फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर, फिनान्शियल क्रायसिस निर्माण करू शकण्याची जी काही याच्या मागची कारणं सांगितली जातात. तर हे सुद्धा इंटरनल सिक्युरिटी किंवा इंटरनल फिनान्शियल इनसिक्युरिटीला कन्सर्निंग या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीचे संकेत देत असल्याची सूचिन्ह आपल्याला दिसून येतात आहे. तर याच्याशी संबंधित प्रश्न जो आहे तुम्हाला भविष्यात विचारू शकतो की हिंडनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून भारतात अमेरिका आणि चायना आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्टेटमेंट दिलं जाईल आणि तुम्हाला विचारेल की सिद्ध करा. बरोबर आहे. तर साधारणतः अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क्स. आता हे सगळेचे सगळी हेराफेरी जेवढी काही झालेली आहे तर ती कम्युनिकेशन नेटवर्कच्या माध्यमातून, ज्याला तुम्ही ई गव्हर्नन्स किंवा ई कॉमर्स म्हणता, तर हे नेटवर्क नसतं तर अशा पद्धतीने वारेणारे लाखो कोटी रुपयाचे झाले नसते. यानंतर रोल ऑफ मीडिया. तर 2 दिवसापासून रोल ऑफ मीडिया आणि सोशल मीडियाची भूमिका तुम्ही या ठिकाणी पाहतच आहे. हजारो लेक्चर्स अनेक लोकांनी याच्यावरती आतापर्यंत टाकलेले आहे. त्यानंतर बेसिक्स ऑफ सायबर सिक्युरिटी, की अशा पद्धतीची जी काही मनी लॉन्डरिंगची डिलिव्हरी आहे त्याला सायबर सिक्युरिटीमध्ये किंवा सायबर नेटवर्किंगमध्ये आपल्याला रोखता येऊ शकत नाही का, याच्यावरती सुद्धा टेक्नॉलॉजिकल विचार झालेला पाहिजे. तो साधारणतः सायबर टेक्नॉलॉजी किंवा आपल्याला जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विषय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्याशी संबंधित असलेला विषय या ठिकाणी येतो. यानंतर मनी लॉन्डरिंग, ज्याच्यावरती भुरेलाल कमिटीने अनेक शिफारसी केलेल्या होत्या. त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन पण झालं. नोटाबंदी 2016चा तो त्याचाच परिणाम होता, परंतु काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर 2000च्या नोटा वर्तमानात दिसत नाही, कुठे गेल्या माहीत नाही. मनी लॉन्डरिंग अँड इट्स प्रिव्हेन्शन. तर कुठे प्रिव्हेन्शन आहे? स्वतः सेबीची अध्यक्ष सेल कंपन्यांमध्ये ऑफशोर कंपन्यांच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट करता आहे तर या ठिकाणी प्रिव्हेन्शन कशाच्या माध्यमातून करायचं? दुसरं, फॉरेन ट्रेड अँड फॉरेन एक्सचेंजेस, ज्याला आपण मगाशी बोललो FDI प्लस FII. नेक्स्ट, यानंतर GS4 याचा कुठे संबंध येतो? सर्वात महत्त्वाचे हे 2 टॉपिक्स आहे आणि केस स्टडीज पण तिसरा टॉपिक आहे. ही प्रचंड महत्त्वाची केस स्टडी ठरणार आहे, ज्याच्यावरती जवळपास 17 ते 18 केस स्टडीज मी काढून ठेवलेल्या मित्रांनो. यामध्ये पब्लिक सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज अँड एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. साधारणतः सेबीचं अध्यक्षपद हे ॲडमिनिस्ट्रेटरचं पद आहे, कारण ते नियामक संस्था आहे आणि नियामक संस्थेचा हेड जर या कंपन्यांच्या अशा घपल्यांमध्ये जर फसत असेल तर स्टेटस अँड प्रॉब्लेमची प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर साधारणतः कॉर्पोरेट एथिक्स हा एक लास्टमधला विषय या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. कॉर्पोरेट एथिक्स, चॅलेंजेस ऑफ करप्शन, त्याचबरोबर जे आहे
कॉर्पोरेट एथिक्स गव्हर्निंग स्ट्रेंथनिंग ऑफ एथिकल, तर एथिकल कन्सर्न्स अँड डिलेमाज इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, तर साधारणतः अडानी एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आणि त्याचबरोबर CB एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे. लॉज अँड रूल्स, तर हजारो प्रकारच्या अनियमितता या ठिकाणी ज्या आहे, म्हणजे ही बाई जेव्हा CB प्रमुखाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारते, अगदी याच्यामध्ये डेट सहित माझ्याकडे आहे की व्हिसल बोर याचा पारिभाषिक शब्द मी लास्टमध्ये टाकलेला आहे, डेफिनेशनल वर्डिंग पण टाकलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला पारिभाषिक शब्दावलीवरती भयंकर प्रश्न येतात. 2023 पासून हा विषय चर्चेत आहे, त्याच्यामुळे याच्याशी असोसिएटेड जेवढ्या काय टेक्निकल संकल्पना आहे किंवा टेक्निकल वर्ड्स आहे त्याचे अर्थ मी मागे टाकलेले आहे पारिभाषिक शब्द. म्हणून हे सगळे पेजेस तुम्हाला डाउनलोड करणं आवश्यक आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता, मी लिंक वाटलंच तर तुम्हाला सोडून देऊ शकतो. संपूर्ण लेक्चर झाल्याच्या नंतर लिंक्स तुम्हाला भेटून जाईल, फ्री डाउनलोड करून घ्यायचं एकदम, ठीक आहे. आता याच्यामध्ये व्हिसल बोर यांच्या रिपोर्टच्या अनुसार हे स्पष्ट केलं गेलेलं आहे की सिंगापूरमध्ये सर्वात आधी 10 मिलियन इन्कम एप्रिल 2007 मध्ये माधवी बुच यांनी होल टाईम मेंबर होण्याच्या पूर्वी जनरेट केलेलं होतं आणि सेबीचा अध्यक्ष होण्याच्या अगोदर जवळपास 2017-18 मध्ये हे संपूर्ण सिंगापुरातली जेवढी काही ॲसेट्स होते, जे ऑफशोअर कंपन्यांच्या माध्यमातून इन्व्हेस्ट केलेले होते, ते सगळे आपल्या पतीच्या नावाने अर्थात धवल बुच यांच्या नावाने ट्रान्सफर केलेले होते. आणि नंतर मग यांनी सेबीचा अध्यक्षपदाचा पदभार या ठिकाणी सांभाळलेला दिसून येतो. आणि यानंतर सुद्धा यांनी या पदावर राहून जे आहे आपल्या सत्तेचा आपल्या पॉवरचा दुरुपयोग केला. साधारणतः या ठिकाणी जे आहे अनेक आपल्या नवऱ्याच्या जेवढ्या काही मित्रांच्या कंपन्या असतील, त्याचबरोबर अडाणी समूहासारखी काही मोठमोठे कॉर्पोरेट हाऊसेस असतील, यांच्या कंपन्यांना या ठिकाणी क्लीन चिट देणे. आता वास्तविक पाहता या नियामक मंडळाचं काम आहे की होणारी इन्व्हेस्टमेंट ही लीगल स्वरूपात किंवा वाईट स्वरूपात होते आहे की नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये प्रचंड जे आहे अनियमितता धारण होतात की नाही किंवा नाही होत, आणि झाल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी काय काय सेबीकडे जे काही पॅरामीटर्स असेल त्याचं अप्लिकेशन ते कसं करणार, हे सगळी जबाबदारी सेबीकडे होती. परंतु हिंदीमध्ये एक कहावत आहे, सय्या भय कोतवाल तो भय कैसा. तर यामध्ये हजारो कंपन्यांनी अनेक प्रकारचे आत्तापर्यंत जे घपले केलेले आहे आणि सेबीनी जे आहे डोळे बंद करून याच्यावरती पांघरून घालण्याचं काम केलेलं होतं. आणि अशा पद्धतीने हिंडनबर्गच्या कालच्या खुलाशामध्ये काही तथ्यांश मित्रांनो जरूर या ठिकाणी आढळून येतात आपल्याला, कारण यांनी जे काही तथ्य प्रस्तुत केलेले आहे ते रीतसर आणि ऑथेंटिक कागदपत्रांच्या द्वारे या ठिकाणी सिद्ध केलेले आहे. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये थोडासा दम असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर रेग्युलेशन्स अँड कन्सायन्स ॲज सोर्सेस ऑफ एथिकल गायडन्स, अकाउंटेबिलिटी अँड एथिकल गव्हर्नन्स, स्ट्रेंथनिंग ऑफ एथिकल अँड मॉरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. मॉरल व्हॅल्यूज या ठिकाणी संपूर्ण मॉरल व्हॅल्यूजला पायदळी तुडून जे आहे कॉर्पोरेट एथिक्स त्याचबरोबर जे आहे ह्युमन एथिक्स या दोघांचाही प्रचंड पायमल्ली झाल्याचं दिसून येतं. यानंतर एथिकल इश्यूज अँड इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फंडिंग, तर हिंडनबर्ग एजन्सी या ठिकाणी इंटरनॅशनल रिलेशन्स प्लस फंडिंगच्या संदर्भातलं एक मोठं नाव अलीकडे जे आहे दिसून येतं. यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स अशाच पद्धतीने चालतंय का, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या नैतिक मूल्यांचे प्रश्न उत्पन्न होतात, तर ही केस स्टडी वर्तमानात समसामायिक आहे आणि तितकीच ती महत्त्वाची आहे जनरल स्टडीज फॉर एथिक्सचा जो पेपर आहे त्या अनुषंगाने. याचबरोबर प्रोबिटी इन गव्हर्नन्स, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रोबिटी, इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट, राईट टू इन्फॉर्मेशन, व्हिसल बोर आपल्याला GS4 मध्ये वाचायचं आहे. त्याचा एक पारिभाषिक शब्दावली मी टाकलेली आहे. डिटेल्समध्ये माझ्या नोट्समध्ये त्याचं तुम्हाला जे आहे संपूर्ण विवेचन आणि विवरण मिळून जाईल. त्यानंतर कोड ऑफ एथिक्सवर प्रश्नचिन्ह उत्पन्न होतात मित्रांनो या घटनेनुसार. त्यानंतर कोड्स ऑफ कंडक्टवरती सुद्धा प्रश्नचिन्ह, सिटीजन चार्टर तिकडे पण आपण घेतलेला आहे. वर्क कल्चर, अशा पद्धतीनं कोणतं वर्क कल्चर देशामध्ये 2047 पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्रामध्ये जर जायचं आहे, आणि अशा पद्धतीने जे आहे या फिनान्शियल वेजमध्ये जे संपूर्ण देशाच्या इकॉनॉमीला आणि साधारणतः शेअर बाजार जो आहे तो
संबंधित देशाच्या आर्थिक हेल्थचं एक प्रकारे पॅरामीटर्स असतं आणि त्या पॅरामीटरचा महत्त्वपूर्ण नियामक जर अशा पद्धतीच्या विवादामध्ये फसत असेल तर या ठिकाणी स्वाभाविकपणे वर्क कल्चरवरती आणि त्याच्या एफिशियन्सीवरती प्रश्न उत्पन्न होतात जरूर. क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स आणि चॅलेंजेस ऑफ करप्शन सर्वात महत्त्वाचं आहे की सरकारी स्तरावरती प्रचंड करप्शन आहे. हे सुरुवातीपासून आपल्याला माहिती आहे. राजीव गांधींनी 90च्या डिकेडमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली होती. स्वतः या देशाचा भूतपूर्व प्रधानमंत्री हे म्हणतो की 1 रुपया आम्ही तिथून पाठवतो, गरीब माणसाकडे केवळ 15 पैसे पोहोचतात. त्या स्थितीमध्ये आणि 2024च्या स्थितीमध्ये कुठेही अंतर दिसत नाही आणि या ठिकाणी तर अख्खी गव्हर्नमेंटची एजन्सी या घोटाळ्यामध्ये सध्या आपण या ठिकाणी आरोपी कोणाला ठरवत नाही आहे. परंतु ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहे त्याच्यानुसार एक तर्क आपल्याला जरूर या ठिकाणी काढता येऊ शकतो. तर इथे केस स्टडीज ऑन अबोव इश्यूज, तर अख्खा लास्ट 6वा आणि 7वा एथिक्सच्या पेपरचा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी याच्याशी रिलेटेड आहे मित्रांनो. इतका महत्त्वाचा हा विषय आहे की जवळपास GS 1, 2, 3, 4 आणि त्याचबरोबर प्रिलिमिनरी आणि मेन्स विसल बोर तुम्हाला विचारून घेतलेला UPSCमध्ये, खास करून जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये. पुढे ऑफशोअर कंपन्या विचारेल तुम्हाला, हिंडनबर्ग काय आहे ते सगळे तथ्य मी टाकलेले आहे. म्हणूनच म्हटलं की या सगळ्या तुम्हाला ज्या आहे डाउनलोड करून घ्यायच्या फाईल्स आणि त्या मी फ्री देतो आहे तुम्हाला. तर जवळपास 17-18 पानं असतील, त्याची लिंक मी सोडतो आहे. आलं का लक्षात? हा संपूर्ण तुमचा सिलेबसचा पार्ट आहे. त्यानंतर पुढे वळूया. हे मी जसं म्हटलं तुम्हाला प्रमुख पारिभाषिक शब्द, विसल बोर म्हणजे काय, तर विसल बोर ही अशी एक व्यक्ती असते की जी एखाद्या कंपनीची किंवा सरकारी एजन्सीची कर्मचारी असू शकते. तर हिंडनबर्ग काय करते? ॲक्च्युअली हिंडनबर्ग सुद्धा जे आहे धुतल्या तांदळासारखी नाही आहे. हिंडनबर्गवरती सुद्धा अनेक आरोप आहे. जवळपास ही कंपनी जी आहे 7 वर्ष जुनी कंपनी आहे आणि 2017मध्ये या कंपनीची स्थापना नाथन अँडरसन आणि त्यांच्या काही मित्रांनी केलेली होती. न्यूयॉर्कमध्ये या कंपनीचे हेडक्वार्टर आहे. आत्तापर्यंत 7 वर्षामध्ये यांनी 36 महत्त्वपूर्ण कंपन्या आणि सेबीसारख्या अनेक नियामक संस्थांना अशा पद्धतीने जे आहे घोटाळ्यांमध्ये संलिप्त असल्याचे यथार्थ उदाहरणं प्रस्तुत केलेले आहे. परिणामी गेल्या 7 वर्षामध्ये हिंडनबर्गनी जगामध्ये एक महत्त्वाची आपली भूमिका आणि प्रतिमा निर्माण केलेली होती स्वच्छतेची. तर 2023मध्ये पहिल्यांदा अडाणी समूहाचं नाव यांनी हिंडनबर्गनी उचललेलं होतं. आता साधारणतः या कंपन्यांकडे इतक्या पद्धतीच्या खुफिया माहिती कशा असतात, तर यांचे स्वतःची विसल बोर असतात आणि ते संबंधित कंपनीचे कर्मचारी असो, ॲडव्हायझरी मॅनेजमेंट बॉडीज असो किंवा महत्त्वपूर्ण पदावर त्या कंपनीचा जो काही कर्मचारी अधिकारी वर्ग असेल त्यांच्याकडनं एक तुम्हाला जे आहे फॉरेन्सिक त्यांना तुम्हाला ज्या इन्क्वायरी करतं आणि त्यामध्ये ज्या ज्या माहिती सापडतात त्याच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाला लिंकअप करण्याचं काम करतं आणि ऑथेंटिक जेव्हा यांना आधार प्राप्त होतो त्या सगळ्या प्रकरणामध्ये तेव्हा संबंधित एक रिपोर्ट त्याच्यावरती प्रस्तुत केली जाते. तर 2023मध्ये पहिल्यांदा अडाणी समूहाचं नाव हिंडनबर्गशी जोडलं गेलं आणि म्हणून विसल बोरच्या माध्यमातून ही अशा पद्धतीची रिपोर्ट जी आहे दोन्ही वेळेस निर्माण झाली. आत्ताच मी जे बोललो तुम्हाला की 2017मध्ये विसल बोर यांनी आपल्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावरच पहिल्यांदा हे स्पष्ट केलं होतं की सिंगापूरमध्ये सर्वात आधी $10 मिलियन इन्कम जे आहे हे माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्या नावावर कलेक्टिव्ह आहे आणि ज्यांनी ही संपूर्ण इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यातून मिळालेलं प्रॉफिट जे आहे ते जेव्हा ते अगोडा ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीला होती आणि यांचे पती जे आहे ब्लॅकस्टोन कंपनी रिअल इस्टेट कंपनीमध्ये काय होते सल्लागार होते. तर या दोघांच्या संयुक्त इन्कममधनं प्राप्त झालेली आहे. तर इथे सॅलरी इन्कम दर्शविलं गेलं, परंतु जेव्हा दोघांच्या सॅलरी ॲटलिस्ट या ठिकाणी टॅली केल्या गेल्या तर झालेलं इन्कम हे सॅलरीच्या तुलनेमध्ये अनेक पटींनी अधिक होतं. साधारणतः
या ठिकाणी विसल बोर म्हणतो की यांच्या इन्कमच्या तुलनेत त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली होती साधारणतः 2024 पर्यंत याच्यामध्ये या दाम्पत्याची 99% पर्यंत भागीदारी किंवा हिस्सेदारी या ठिकाणी उपस्थित होती। याचा अर्थ विसल बोरनी सर्वात महत्त्वाचं काम या रिपोर्टला निर्माण करण्याच्या संदर्भात केलेलं होतं। तर कोणत्याही चुकीच्या कृत्याबद्दल जे फसवणूक भ्रष्टाचार इत्यादीच्या स्वरूपामध्ये असू शकते त्याबद्दल जनतेला किंवा काही उच्च अधिकाऱ्यांना माहिती उघड करू शकतो त्याला म्हणतो विसल बोर। हिंडनबर्ग म्हणजे काय तर हिंडनबर्ग ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधनामध्ये विशेष संस्था आहे। दुसऱ्या शब्दात ती व्यवसाय जगतामध्ये भ्रष्टाचार किंवा फसवणूक शोधते जसे की लेखांच्या संबंधी अनियमितता आणि व्यवस्थापनातील वाईट कलाकार। हिंडनबर्ग एक यूएस आधारित गुंतवणूक संशोधन फर्म आहे। कार्यकर्ता शॉर्ट सेलिंगमध्ये माहीर आहे। हिंडनबर्ग रिसर्चची स्थापना संधी आर्थिक विश्लेषक आणि चार्टर्ड पर्यायी गुंतवणूक विश्लेषक नाथन अँडरसन यांनी 2017 मध्ये केलेली होती। हे आहे हिंडनबर्गची संपूर्ण इंट्रोडक्शन। तर ही कंपनी काय धुतल्या तांदळासारखी नाही। एखाद्या कंपनीला अशा पद्धतीने वेटीस धरून चीट करायचं आणि त्या कंपनीचे शेअर पाडायचे आणि मग आपला पैसा त्याच्यामध्ये गुंतवायचा आणि संपूर्ण प्रकरण थंड झाल्याच्या नंतर आपोआप त्या शेअरचे भाव वाढल्याच्या नंतर असं समजा की 5 रुपयामध्ये शेअर घ्यायचा। अडाणी समूहावर 2023 मध्ये यांनी प्रचंड आरोप लावल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अडाणी समूहाचे शेअर धडाम पडले। समोर त्याचे डिटेल्स मी दिलेले आहे। असं समजा तुम्ही की अडाणी समूहाच्या शेअरची किंमत 100 रुपये आहे, परंतु या रिपोर्टनी प्रस्तुतीकरण दिल्याच्या नंतर किंवा ही रिपोर्ट प्रस्तुत झाल्याच्या नंतर या कंपनीचे शेअर 20 रुपयावर आले। हा हिंडनबर्ग काय करतो की 90% शेअर या 20 रुपयाच्या भावामध्ये खरेदी करतो कारण मार्केट बुलिश आहे। येते का लक्षात? आता साधारणतः बुलिश आणि बियर मध्ये फिरत असलेलं हे मार्केट जे आहे 20 रुपयामध्ये हा शेअर घेतल्याच्या नंतर जे आहे इथे जोपर्यंत हे संपूर्ण प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन होता होता 12 महिने 1.5 वर्षाचा कालावधी लागतो आणि या कालावधीमध्ये हळूहळू ही कंपनी पुन्हा आपली पुराणी जागा किंवा जुनी जागा घेते। तर या ठिकाणी हा शेअर जो आहे 150 रुपयाचा झाल्याच्या नंतर 120 रुपयाचा झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली 100 रुपये याच्यावरती कमवते। हीच या हिंडनबर्गची कमाई आहे। ही कंपनी चालते कशाच्या भरोशावर? ना मॅन्युफॅक्चरिंग आहे, ना प्रोसेसिंग आहे, ना काही आहे, ना काही आहे, ना रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे। काय करतं? कंपन्या पकडायच्या, कुठं कुठं यांच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, कुठं कुठं मॅन्युपुलेटिंग आहे, कुठे कुठे सेल ऑफ शेअर कंपन्यांच्या माध्यमातून या कार्य करतात। म्हणूनच अमेरिकेच्या सरकारवरती सुद्धा या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह लावले जात आहे आणि अनेक ठिकाणी हिंडनबर्गच्या रिपोर्टवरती प्रश्नचिन्ह सुद्धा उत्पन्न झालेले आहे। आणि ज्या ठिकाणी हिंडनबर्गने आरोप लावलेले आहे 36 ठिकाणी आतापर्यंत त्यापैकी, परंतु एक गोष्ट मानावं लागेल की 36 पैकी 1, 2, 4 कंपन्या जर सोडल्या किंवा प्रकरण जर सोडले तर हिंडनबर्गच्या रिपोर्टच्या द्वारे जेवढ्यांवरती आरोप लावले गेलेले आहे त्याच्यातल्या आरोपांमध्ये सत्यता मित्रांनो जरूर आढळून येत आहे। आणि म्हणून गेल्या 2 दिवसामध्ये हा विषय भारतामध्ये अत्यंत चर्चेचा विषय मानला जातो तो या कारणाने। ओके, इथपर्यंत समजलं असेल। पुढे चालायचं शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? आताच मी जे बोललो याला शॉर्ट सेलिंग म्हटलं जातं। साधारणतः 1 वर्षापर्यंत एक ॲन्युअल इयरपर्यंत शेअर ठेवायचा आणि मग तो कोणत्याही ब्रोकर किंवा डीलरकडून कंपनी शेअर मालमत्ता या ठिकाणी या संदर्भामध्ये घेऊ शकते। तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया विक्रेत्यांच्या मालकीच्या नसलेल्या सिक्युरिटी किंवा शेअरची विक्री म्हणून शॉर्ट सेलिंगची व्याख्या करते। आता सेबीची चेअरपर्सनच जर जसे मी मगाशी बोललो नाही का, सय्या भय कोतवाल तो भय काय का, अशा पद्धतीची ही प्रतिमा जर सेबीनी प्रकट केलेली होती आणि या माधवी बुच यांच्या नेतृत्वामध्ये, तर इथे जे आहे मालकीच्या नसलेल्या आणि सेलिंगची व्याख्या यांनी जे आहे अनेक नियमितांच्या संदर्भात या व्याख्या सुद्धा तुम्हाला ज्या आहे बदललेल्या दिसतात। शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदार उधार घेतलेले शेअर्स स्वस्त किमतीमध्ये परत विकत घेण्याच्या आशेने बाजारामध्ये विकतो। दुसऱ्या शब्दात शॉर्ट सेलिंग हे नेहमीच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अगदी विरुद्ध असते, जेथे गुंतवणूकदाराने भविष्यात त्याची किंमत वाढेल या आशेने शेअर खरेदी केलेला असतो। शॉर्ट सेलिंगमध्ये स्टॉकच्या मूल्यात घट होण्याची अपेक्षा केल्यानंतर गुंतवणूकदार एक लहान स्थान धारण करतो। शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदाराला विशिष्ट कंपनीचे शेअर्स विकण्यासाठी त्याच्या मालकाची
किंवा मालकीची गरज नसते, त्याऐवजी ते कोणत्याही ब्रोकर किंवा डीलरकडून कंपनीचे शेअर अथवा मालमत्ता घेऊ शकतात आणि याच ठिकाणी छोटा इन्व्हेस्टर मध्यम गुंतवणूकदार मित्रांनो डुबतो। आणि याच पद्धतीने 2023 मध्ये हिंडनबर्गची रिपोर्ट आल्याच्या नंतर भारतीय गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी रुपये याच कारणाने डुबलेले होते। परिणामी हे आर्थिक संकट आहे, इट्स अन इकॉनॉमिक क्रायसिस which was formed by the indiscriminatory तुम्हाला ज्या रेग्युलेशन्स बाय द सेबी, तर हा विषय या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीने प्रयुक्त करता येतो आणि हे सगळ्या टर्म्स तुम्हाला 2023 पासून चर्चेत आहे, तर या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। निश्चितपणे याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। बेसिक टर्म्स आणखी छोट्या छोट्या टर्म्स ज्या आहे पुढच्या पेजेसमध्ये मी टाकलेल्या आहे, जवळपास 27-28 क्वेश्चन्स त्याच्यावरती तुम्हाला मिळू शकतात। अभ्यास कधीही कोणत्याही घटनेचा जो आहे किंवा कोणत्याही करंट इव्हेंटचा जो आहे तो अशा पद्धतीने करायचा असतो मित्रांनो की आपल्याला मेन्स आणि प्रिलिमिनरीमध्ये प्रश्नांचं स्वरूप येणारं काय असू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न माझा या ठिकाणी यशस्वी ठरेल अशी मला खात्री आहे आणि तुम्ही भरभरून या सगळ्यांना प्रतिसाद द्याल अशी माझी एक आंतरिक इच्छा आहे। तर प्लीज याच्यावरती विचार करावा। नेक्स्ट हे आहे असली, तर हिंडनबर्गच्या नव्या अहवालामध्ये सेबी प्रमुखांवर आरोप, ही आहे आजची न्यूज। आणि या रिपोर्टमध्ये दावा केला जातो की ज्या परदेशी फंडामध्ये अडाणींची गुंतवणूक त्याच विदेशी फंडामध्ये सेबी प्रमुखांची हिस्सेदारी, कहाणी मी शॉर्टमध्ये सगळी सांगितलेली आहे, जी या 15 पेजेसमध्ये बिलकुल या हेडिंग सहित तुम्हाला दिलेली आहे। कुठेही PDF डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्रास होऊ नये, सारे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहे, एकूण एक। फक्त मी इन शॉर्ट मोठे मोठे ठळक ठळक मुद्दे घेऊन या ठिकाणी तुम्हाला जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, कारण हे 15 मुद्दे जर मी या ठिकाणी घेतो तर आपल्याला रात्री 12 वाजेल। तर मी हे सगळं तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे एका PDF फाईलमध्येच देऊन दिलेलं आहे। इन शॉर्ट कहाणी जेवढी मला सांगायची होती मित्रांनो तेवढी मी या ठिकाणी सांगण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे। काही सुटलं असेल तर ते तुम्हाला याच्यामध्ये दिसेल, फक्त मी या ठिकाणी ठळक ठळक मुद्दे वाचून तुम्हाला दाखवतो आणि याच्यामध्ये 15-16 महत्त्वपूर्ण हेडलाईन्स आपल्यासाठी आहे। तर ही आहे पहिला पेज, नंबरिंग याच्यावरती केलेलं आहे मी, सिक्वेन्स लावून घ्यायचा आणि कंटिन्यूअस वाचायचं, कारण दुसऱ्या पेजवरचं राहिलेलं जे आहे मटेरियल ते तिसऱ्या पेजवर सुद्धा तुम्हाला गेलेलं आहे। तर साधारणतः टेक्निकल कम्प्युटर टाईप जेव्हा आपण करतो तेव्हा या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे सिक्वेन्समध्ये मी नंबरिंग पण सुद्धा करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये त्याचा। तर बघा ही आहे की अडाणी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने शनिवारी बाजार नियामक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर गंभीर आरोप केले। विसल ब्लोअर दस्ताऐवजांच्या आधारे, म्हणून विसल ब्लोअरची परिभाषा मी त्या ठिकाणी दिलेली आहे। हिंडनबर्गने दावा केला आहे की या दोघांची मॉरिशस ऑफशोर कंपनी ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंडमध्ये भागीदारी आहे, ज्यामध्ये गौतम अडाणी यांचा भाऊ विनोद अदानी यांनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे। हा पैसा शेअरच्या किमती वाढवण्यासाठी वापरला गेलेला आहे। यालाच 2023 मध्ये मॅनिप्युलेशन ऑफ शेअर मार्केट म्हटलं गेलेलं होतं। तर ही आहे आजची खबर। त्यानंतर बुच दाम्पत्याने शनिवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून हे आरोप फेटाळून लावले, समजलं नाही का? PTIचा अहवाल देत ते म्हणाले की या अहवालात करण्यात आलेले निराधार दावे, बेसलेस यांनी शब्द वापरलेला आहे या ठिकाणी। आणि जेव्हा यांनी बेसलेस म्हटलं तेव्हा इथे तुम्हाला दिसतो आहे नाथन अँडरसन आणि यांनी हिंडनबर्ग रिसर्च हे ट्वीट मी या ठिकाणी त्यांचं जे केलेलं आहे कालचं, समथिंग बिग सून इंडिया, येत्या लक्षात। तर एवढे 4 शब्द या ठिकाणी लिहिले आणि तिथून जे आहे लोकांना असं वाटलं की अडाणीच्या नंतर आता अंबानीचा या ठिकाणी जो आहे नंबर लागू शकतो, कारण पोराच्या लग्नात 5,000 कोटी रुपये खर्च केल्याच्या नंतर काही लोकांना असं वाटू लागलं होतं की अडाणीच्या नंतर आता अंबानीचा नंबर लागू शकतो। बट झालं उलट, सेबीच्या डायरेक्टरची गच्ची जी आहे हिंडनबर्गने या ठिकाणी पकडलेली दिसून आली आणि तिथून हा सगळा विषय जो आहे भयंकर स्वरूपाने पेटलेला आहे। यानंतर हिंडनबर्गने आरोप काय केले, सेबी प्रमुखांनी अडाणी समूहावर कारवाई केली नाही। म्हणजे वारंवार हिंडनबर्गचं हे म्हणणं आहे की इतके सगळे सबूत, इतके सगळे तुम्हाला जे पुरावे दिल्याच्या नंतर सुद्धा सेबीनी
तातूरमातूर कारवाई करून अडाणी समूहाला क्लीन चिट या ठिकाणी दिली। अडाणी समूहावर केलेल्या खुलाशांचे पुरावे असूनही आणि 40हून अधिक स्वतंत्र माध्यमांच्या तपासात हे सिद्ध झाले असतानाही सेबीने कोणतीही कारवाई केली नाही। अजून एक महत्त्वपूर्ण घराणं या ठिकाणी जे आहे काही दिवसाच्या नंतर हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये एक्सपोज होईल, त्याचे डिटेल्स मी पुढे दिलेले आहे। असा हिंडनबर्गचा आरोप आहे। या आरोपाची चौकशी करण्याची जबाबदारी सेबी प्रमुखांकडे होती, पण याउलट सेबीने 27 जून 2024 रोजी नोटीस दिली। तथापि सेबीला अदानीवरील 106 पानांच्या अहवालातील चूक लक्षात आली नाही। हे हिंडनबर्गनी आरोपामध्ये सेबी प्रमुखांच्या संदर्भात म्हटलेलं आहे। याचा अर्थ सेबीनी जाणून बुजून डोळे झाक याकडे केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हिंडनबर्गच्या नवीन अहवालातील प्रमुख मुद्दे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मुद्दे दिलेले आहे। मित्रांनो, हे मुद्दे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये येणारी परीक्षा आहे 25 तारखेला, जी आयोगाने घोषित केलेली आहे। MPSC राज्यसेवा जुनी आणि त्यानंतर येणारी नवीन। तर हे 10 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा याचं तुम्ही जे आहे डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी की नवीन अहवालामध्ये कोणत्या प्रमुख मुद्द्यांची चर्चा हिंडनबर्गनी केलेली आहे। याच्यामध्ये साऱ्या कंपन्यांचे नाव दिलेले आहे। जसं मी आता बोलून दाखवलं, सिंगापूरमध्ये IP प्लस फंड 1 मध्ये खातं उघडलं कोणी? धवल बुच यांनी जून 2015 रोजी, है ना। तुम्हाला ज्या कागदपत्रानुसार माधवी बुच आणि तिचा पती, तर हे सगळेचे सगळे जे आहे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील आणि हे अत्यंत महत्त्वाचे एका मुद्द्यावरती तुम्हाला जे आहे 2-2, 3-3 प्रश्न मित्रांनो मेन्स आणि प्रिलिमिनरीमध्ये या ठिकाणी विचारून जाऊ शकतात। यानंतर पुढे धवल बुच यांच्यावर आरोप केले आणि माधवीचे नाव काढले गेले। तर मी आता जे बोललो की हिंडनबर्ग याचा आरोप आहे की माधवी सेबीची पूर्णवेळ सदस्य होण्याच्या काही आठवड्यांच्या पूर्वी म्हणजेच 22 मार्च 2017 रोजी त्यांचे पती धवल बुच यांनी मॉरिशसचे फंड प्रशासक ट्रायडंट ट्रस्ट त्यांना ईमेल पाठवून कळवले होते की त्यांची आणि त्यांच्या पत्नीची ग्लोबल डायनॅमिक्समध्ये गुंतवणूक आहे। हा निधी एकट्याने चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती धवल यांनी केलेली होती। धवलला सेबीमधील महत्त्वाच्या नियुक्तीतून पत्नीचे नाव काढून टाकायचे होते, हे स्पष्ट झालेले आहे। आता या ठिकाणी प्रिलिमिनरीचे किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे 3 प्रश्न निर्माण होतात की मॉरिशसचे फंड प्रशासक ट्रायडंट ट्रस्ट यांना ईमेल केला, त्यानंतर जे आहे ग्लोबल डायनॅमिक्समध्ये पत्नीच्या गुंतवणुकीच्या बाबतीत या ठिकाणी कळवलं गेलं आणि त्यानंतर इथे कोणत्या रोजी जे आहे हिंडनबर्ग आणि त्याचबरोबर जे आहे धवल बुच यांनी, तर इथे तारीख तुम्हाला विचारू शकते 22 मार्च 2017। तर साधारणतः अशा पद्धतीने जे आहे इथे लिहिलेलं आहे। हिंडनबर्ग आपल्या अहवालात लिहितो की जानेवारी 2023 मध्ये अदानी समूहाबाबत खुलासे करण्यात आले असूनही सेबीने अदानी समूहाविरुद्ध कोणती सार्वजनिक कारवाई केलेली नाही। यानंतर राजकारण सुरू झालं देशामध्ये, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही। विरोधक म्हणाले संसदेचे अधिवेशन लवकर का संपले ते आता कळले। तर जवळपास 12 तारखेला हे अधिवेशन संपणार होतं, परंतु ते 9 तारखेलाच या ठिकाणी संपवण्यात आलं आणि असं प्रियंका चतुर्वेदी यांचं म्हणणं आहे। अडाणी समूहावर मनी लॉन्डरिंग, शेअर्समध्ये फेरफार असे आरोप करण्यात आले। तर या संबंधात सुद्धा हे 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आणि त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्ट्स आहे आणि ते सगळे फॅक्ट्स मी या ठिकाणी कंटेंट म्हणून तुम्हाला जे आहे रितसर लिहून ठेवलेले आहे की जे तुम्हाला मेन्समध्ये सुद्धा या इन्फॉर्मेशनचा वापर करण्यासाठी कामी पडू शकतात। यानंतर पुढे ज्यांना संपूर्ण आणि तुम्हाला जे आहे PDF किंवा या सगळ्या पेपर नाही वाचायचे आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी 5 महत्त्वपूर्ण इन शॉर्ट। तर अदानी समूहावर हिंडनबर्गचे 5 आरोप बेसिकली कोणते आहे? तर अदानी समूहाच्या कंपन्यांनी हेराफेरी करून त्यांच्या शेअरच्या किमती वाढवल्या, मनी लॉन्ड्रिंग आणि अकाउंटिंग फसवणूक 8 वर्षामध्ये 5 CFO या ठिकाणी यांनी बदललेले आहे, चीफ आणि तुम्हाला जे आहे ऑफिसर्स। समूहातील 7 कंपन्यांच्या शेअरची किंमत 85% पर्यंत म्हणजे स्काय रॉकेट मूल्यांकनापर्यंत जे आहे तुम्हाला जे आहे नेल्या गेली, हे दिसतंय तुम्हाला इंडिकेटर्स या ठिकाणी। अडाणी समूहावर 2.20 लाख कोटीचे कर्ज हे त्यांच्या कंपन्यांच्या स्थितीपेक्षा अधिक आहे। आता हे लोन कोण्या बँकांनी दिलं है ना? आमच्याकडे 10 कोटी रुपयाची 5 कोटी रुपयाची शेती जरी असली तरी 50,000 रुपयाचं कर्ज द्यायला आपल्याला बँकात 100 कागदपत्र मागवतात। यांना
कशाच्या आधारावर? दुसरं, सरकारसुद्धा या लोकांचं कर्ज जे आहे माफ करतात आणि तरीसुद्धा अशा पद्धतीचं मूल्य किंवा नैतिक मूल्याची जबाबदारी या ठिकाणी न याचं भान ठेवता अशा पद्धतीचे अपहार हे सामान्य व्यक्तीच्या हक्काचं पलायन आणि अपहरण या पद्धतीनं केलं जातं। त्याचबरोबर सामान्य माणसासाठी समान आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेची प्रस्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। जर आपण पॉलिटिकल एथिक्सच्या संदर्भामध्ये या संपूर्ण प्रकरणाची जर शहानिशा करू तर मित्रांनो, तर लोन कंपन्यासुद्धा यामध्ये तुम्हाला ज्या आहे इन्व्हेस्टिगेशनच्या तुम्हाला ज्या आहे अखत्यारीमध्ये येतात। मॉरिशस आणि इतर देशातल्या कंपन्यांना पैसे पाठवले गेले तर त्या कंपन्यांनी अडाणीचे शेअर विकत घेतले, हे 5 आरोप हिंडनबर्ग रिसर्चमध्ये लावतो। ज्यांना एवढं नाही वाचायचं आहे त्यांच्यासाठी शॉर्ट हे 5 मुद्दे मी काढून ठेवलेले आहे। यानंतर हिंडनबर्गचा आरोप आहे की सेबी फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देत आहे। अनेक बाबी या ठिकाणी आहे की सेबींनी फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच मगाशी जे बोललो की हिंडनबर्गच्या अजून हिट लिस्टवर एक महत्त्वाचं दुर्लक्ष आणि तुम्हाला जे आहे औद्योगिक करार भारतातला आहे सॉरी येत्या लक्षात। तर हिंडनबर्ग म्हणाले की आमच्या दृष्टीने सेबीने आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलेले आहे। ती फसवणूक करणाऱ्यांपासून गुंतवणूकदाराचे संरक्षण करण्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी अधिक प्रयत्न करीत असल्याचे दिसते। चला पुढे, जसं मी बोललो या ठिकाणी उदय कोटक महिंद्रा जे आहे यांच्या फर्मला संरक्षण देत असल्याचा आरोप हा नवीन आरोप आहे, ज्याची सुरुवात आता झालेली आहे। पुढे भविष्यात जे आहे अशा पद्धतीने हिंडनबर्गच्या या रिसर्चमध्ये उदय कोटक जर हे आले तर तुम्हाला याचं आश्चर्य वाटू नये। हिंडनबर्ग म्हणाले की उदय कोटकांच्या प्रस्थापित ब्रोकरेज फर्म्सनी ऑफशोर फंड स्ट्रक्चर तयार केले, ज्याचा वापर त्यांचा गुंतवणूकदार जो आहे भागीदारांनी अडाणी ग्रुपच्या शेअरची कमी विक्री करून नफा मिळवण्यासाठी केला। सेबीने नोटीसमध्ये फक्त के इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडचे नाव दिलेले होते आणि KMIL या संक्षेपाने कोटक हे नाव लपवले, म्हणजे कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट। तर यामध्ये कोटक महिंद्रा सुद्धा भविष्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। सेबीने कारणे दाखवा नोटीसमध्ये 4 मोठ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, जेव्हा मागच्या वर्षी हे सगळे अहवाल या ठिकाणी आले तर 24 जानेवारी 2023 ते 22 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये हे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आलं। यानंतर अहवालानंतर अडाणी एंटरप्राइजेसचे समभाग 59% पर्यंत घसरलेले होते। आता इथे शॉर्ट सेलिंग म्हणजे आधी शेअर विकणे आणि नंतर खरेदी करणे अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटीज ही जी आहे कायदा बाह्य या ठिकाणी तुम्हाला दिसून येते, हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर सोप्या भाषेमध्ये जसे शेअर्स विकत घेतो आणि नंतर विकतो त्याचप्रमाणे शॉर्ट सेलिंगमध्ये शेअर्स आधी विकले जातात आणि नंतर खरेदी केले जातात। अशा प्रकारे जे काही फरक पडतो तो नफा किंवा तोटा या ठिकाणी असतो। हे संपूर्ण महत्त्वपूर्ण जे आहे तुम्हाला जे आहे शॉर्ट सेलिंगमध्ये काय होतं तर त्याचं संपूर्ण परिभाषा या ठिकाणी आपण दिलेली आहे। एवढं जितके महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी अनुसरले मित्रांनो, ते सारेचे सारे तुम्हाला जे आहे PDF डाउनलोड करून घ्या। या संबंधात काहीही प्रश्न तुम्हाला असल्यास इथे नंबर्स दिलेले आहे। वेदांता IAS at the 20 rate ज्युनियर IAS प्रोग्राम आहे फ्रॉम 7th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, आणि ज्यामध्ये आपण संपूर्ण 5 वर्षाचा प्रोग्राम तर ॲडमिशन ओपन्स आहे। ज्युनियर IAS प्रोग्राम 5 years फाउंडेशन करिक्युलम फ्रॉम 7th to 12th स्टँडर्ड, UPSC रेग्युलर प्रोग्राम ड्युरेशन 2 years, MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न जो 2025 पासून सुरू होणार आहे, त्यासाठी रजिस्ट्रेशन आणि ॲडमिशन सुरू आहे। इंटरेस्टेड लोकांनी आणि त्याचबरोबर एक नवीन घोषणा या ठिकाणी मी करू इच्छितो की वेदांता
कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी याचेसुद्धा ॲडमिशन सुरू आहे. आफ्टर द न्यू पब्लिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ MPSC आपण प्रभावी स्वरूपामध्ये विदिन 8 दिवसामध्ये कंबाईंड बी आणि सी ग्रुपची या ठिकाणी काय करणार आहोत, बॅच लॉन्च करतो आहे. तर या संबंधात अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि वेदांता ज्युनियर फाउंडेशनच्या रिसेप्शनवर तुम्ही फोन करू शकता. परंतु हा संपूर्ण विषय गेल्या 2 दिवसापासून मेहनत घेऊन मित्रांनो मी तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सारेचे सारे तथ्य तुमच्यासाठी भविष्यात आणि म्हणूनच आधी मी MPSC आणि UPSCच्या सिलेबसची या घटनेचा प्रसंग आणि या घटनेचा संबंध आणि त्याच्यातून उत्पन्न होणारे प्रश्न तर ॲटलिस्ट 57 प्रश्नांची या ठिकाणी आपल्याला काय करता येऊ शकते, 57 प्रश्न या संपूर्ण प्रकरणावरती मित्रांनो तुमचे निघू शकतात. जर तुम्ही या PDF ला फार निरखून निरीक्षण केलं तर जेवढ्या काही खबरा वर्तमानात पेपरच्या माध्यमातून तुम्हाला येत आहे तर सध्या तुमचं परीक्षेचे दिवस समोर येत आहे. 25 तारखेला साधारणतः परीक्षा आहे. तर तुमचा हा सगळा वेळ वाचला पाहिजे त्याचा एक अल्पसा प्रयत्न जो आहे तो वेळ वाचवण्याचा मी केलेला आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे मी यशस्वी झालो असलो पाहिजे असं मला वाटतं. परंतु तुमच्या प्रतिक्रियांची या ठिकाणी मला आवश्यकता आहे. तर खूप शेअर करा, लाईक करा, त्याचबरोबर जे आहे सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. कारण या आणि तुमचं सबस्क्रिप्शन जे आहे ते मला या ठिकाणी मोटिवेट करतं की भविष्यात अशाच पद्धतीचे अनेक विषय मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकलो पाहिजे. तर मित्रांनो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद आणि गुड नाईट.